अंबाजोगाई शहरात काल एक घटना घडली। सहाय्यक निबंधक कार्यालयातील एक सहकार खात्यातील कर्मचारी अधिकारी आहे, त्याला 25,000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। प्रश्न आता ती प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही। मुळात सहकार खात्याची जी हे कार्यालय आहेत, मग सहाय्यक निबंधक कार्यालय असेल किंवा मग जिल्हा निबंधक कार्यालय असेल, या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी जर ज्या काही सेवा सहकारी सोसायट्या असतील किंवा मग कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था असतील, या पतसंस्थेमधील जे घोटाळे आहेत, मग संचालकांनी केले असो किंवा मग सभासदांनी केले असो, या संदर्भात तक्रार आल्यानंतर कायदेशीर कार्यवाही करायला हवी। मात्र अशा पद्धतीनं सहकार खात्यामधले अधिकारी जे तक्रारदार आहेत किंवा मग जे गैरअर्जदार आहेत, यांच्या संदर्भातली तडजोडी करून जो योग्य निर्णय झाला त्या निर्णयाला परत फिरवण्यासाठी ही लाच घेतल्याचे समजते। अशा पद्धतीचे अनेक अंबाजोगाईच्या विविध कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेमध्ये झालेले आहेत। यापूर्वी अत्यंत सदन असलेली शिक्षक पतपिढी, या शिक्षक पतपिढीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाला। त्यांचे अनेक संचालक आजही म्हणजे न्यायालयाचे जामिनासाठी अर्ज त्यांनी दाखल केलेत, काहींनी जामीन मिळाला। मात्र अशा पद्धतीचं ज्या पतसंस्थेमध्ये हे घोटाळे झाले, त्या घोटाळ्यामध्ये बँकेमधील अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय होऊ शकत नाही। अंबाजोगाईच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये अंबाजोगाई शहरातील जरी विचार केला तर किती पतसंस्थांच्या संदर्भात अशा तक्रारी आहेत, त्या तक्रारी वेळच्या वेळेला फायनल करायला पाहिजे। आज जरी हा निमित्त भंडारी हा अधिकारी, सहकार अधिकारी कारणीभूत ठरला, तरी अंबाजोगाईच्या ज्या पतसंस्थेमध्ये अशा पद्धतीचे प्रकरणं आहेत, तक्रारी आहेत, तर त्या संदर्भात तातडीनं ते फायनल का होत नाहीत, याची जबाबदारी सहाय्यक निबंधक अधिकारी यांच्यावर नाही का? किंवा या अंबाजोगाईच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये जे प्रकरणं प्रलंबित आहेत ती पूर्ण करावी, यासाठी जिल्हा निबंधकाची जबाबदारी नाही? म्हणजे फक्त एखादी घटना घडली की तेवढ्या दिवसापुरतं त्या ठिकाणी चर्चा होते, मात्र त्यानंतर पहिले पाढे 55। त्यामुळे किमान ही जी घटना घडली अंबाजोगाईच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामधली, जिल्हा निबंधकांनी किमान आता तरी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये किती प्रकरणं प्रलंबित आहेत, ज्या प्रकरणामध्ये तुम्ही निर्णय दिला नाही, त्या प्रकरणामध्ये तातडीने निर्णय दिला तर मग असे प्रकार लाचखोरीचे होणार नाहीत। त्यामुळे सहाय्यक निबंधक यांनी म्हणजे हे सहाय्यक निबंधक या संदर्भात आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत, कारण सहकार अधिकाऱ्यांची जरी यामध्ये हे असेल तरी याचा अंतिम निर्णय हा सहाय्यक निबंधकाचा असतो। त्यामुळे सहाय्यक निबंधकांनी आपल्या कार्यालयामध्ये नेमके काय चालू आहे हे सुद्धा पाहिले पाहिजे। नेमकी हे प्रकरणं जर अशा पद्धतीने प्रलंबित ठेवून त्या समोरच्या तक्रारदार गैरतक्रारदाराकडे जर अशा पद्धतीची लाचेची मागणी होत असेल तर ते स्वतःहून अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्याविरुद्ध वरिष्ठांना प्रस्ताव द्यायला पाहिजे। मात्र अशा ज्या अंबाजोगाई असेल किंवा मग जिल्ह्यात असतील जे कर्मचारी पतसंस्था आहेत, अनेक कर्मचारी पतसंस्थेमध्ये लाखो नव्हे करोडो रुपयाचे घोटाळे आहेत। हे घोटाळे शिवाय बँकेच्या अधिकारी व सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे। जिल्हा निबंधक व सहाय्यक निबंधक यांनी किमान या घटनेच्या नंतर तरी आता जे प्रकरणं विशेष करून कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या विरुद्ध असतील किंवा मग इतर असतील, त्या संदर्भात तातडीने या प्रकरणामध्ये उपाययोजना करून पुढील कार्यवाही केली पाहिजे आणि ती निपक्षपातीपणे कार्यवाही झाली पाहिजे। तरच या अशा लागलेल्या डागापासून
हे सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा निबंधक कार्यालय, सहकार निबंधक कार्यालय हे यांचा डाग निघेल एवढे मात्र निश्चित. आता बघू सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा निबंधक कार्यालय काय भूमिका घेते ते.